सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण खमंग खुसखुशीत 6 ते 7 दिवस टिकणारी आणि मस्त टम्म फुगलेली तिळगुळाची पोळी कशी करायची याची अगदी सोपी रेसिपी बघतोय. ही तिळगुळाची पोळी तुम्ही बनवून गरमागरम नाश्त्यासाठी सर्व करू शकता किंवा मग मुलांच्या टिफिनमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं टेस्टी द्यायचं असेल तरीसुद्धा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी नेहमीप्रमाणे एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सुरुवातीला आपण तीळ भाजून घेऊयात. त्यासाठी इथे मी गॅसवरती कढई ठेवली आणि त्यामध्ये 2 वाटी तीळ घालते. पोळ्या तुम्हाला किती प्रमाणात बनवायच्या आहेत त्यानुसार तुम्ही यामध्ये तीळ कमी किंवा जास्तही भाजून घेऊ शकता. आता आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि तीळ खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजताना तिळाला खूप जास्त करपेपर्यंतही भाजायचं नाही, कारण तीळ आपण खूप करपेपर्यंत भाजले तर तिळाच्या पोळीची चवसुद्धा आपल्याला थोडीशी कडवट येते. त्यासाठी आपल्याला तीळ मिडियम गॅसवरती फक्त खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहेत. मिडियम गॅसवरती तीळ भाजता भाजता मला 7 ते 8 मिनिटे झालेत आणि तुम्ही पाहू शकता तिळाचा हलकासा रंग बदलला आणि तीळ मस्त चटकायला लागलेत. तेव्हा समजायचं आपले तीळ खमंग भाजलेत. आता लगेच गॅस बंद करायचा आणि हे तीळ थंड होण्यासाठी दुसऱ्या भांड्यात काढून ठेवायचे, म्हणजे ते लवकर थंड होतात. तीळ पूर्णपणे थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेत, कारण तीळ आता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत. तर मिक्सर चालू बंद करत आपल्याला अशा प्रकारे तीळ बारीक करून घ्यायचे आहेत. आता लगेच यामध्ये आपण गूळ घालायचा आहे. तर 2 वाटी तिळासाठी इथे मी 2 वाटीच गूळ वापरते. गूळ इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्तही घालू शकता, पण 2 वाटी तिळासाठी 2 वाटी गूळ हे अगदी परफेक्ट प्रमाण होतं. आता हा गूळ आपण अशा प्रकारे मिक्स करून घेऊयात. मी गूळ फोडून घेतला आहे, तुम्ही अगदी बारीक चिरून देखील गूळ इथे वापरू शकता. आता लगेच यामध्ये आपण थोडीशी विलायची आणि जायफळ पावडर घालून घ्यायची. यामुळे या पोळीला चव खूप छान येते. तुमच्याकडे जर जायफळ पावडर नसेल, नाही घातली तरीसुद्धा चालेल, फक्त विलायची पावडर घातली तरी देखील चालेल, पण थोडंसं जायफळ घातल्यामुळे या पोळीला चव खूप छान येते, म्हणून मी घातलं आहे. आता परत आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि हे मिश्रण थोडं थोडं करून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे काय होईल की आपला गूळ देखील बारीक होईल आणि तीळ गूळ हे सुद्धा छान एकजीव होतील. तर मिक्सरला मी हे मिश्रण फिरवून घेतले आणि तुम्ही पाहू शकता खूप छान आपलं हे तिळगुळाचं मिश्रण तयार झाले. आता राहिलेलं मिश्रण देखील आपल्याला अशाच पद्धतीने मिक्सरला फिरवून घ्यायचे. तर तुम्ही पाहू शकता संपूर्ण तिळगुळ मी मिक्सरला फिरवून घेतलेत आणि आपलं मिश्रण परफेक्ट असं तयार झालेलं आहे. ना यामध्ये गुळाचा खडा राहिला आहे आणि ना यामध्ये खूप जास्त मोठे मोठे तीळ राहिलेत. अशा प्रकारे आपल्याला हे तिळगुळाचं मिश्रण तयार करायचं आहे, म्हणजे आपली तिळगुळाची पोळीसुद्धा परफेक्ट बनते. हे तयार मिश्रण तुम्ही बनवून हवाबंद डब्यामध्ये 15 ते 20 दिवस आरामात स्टोअर करून ठेवू शकता. बिलकुल खराब होत नाही आणि जेव्हा तुम्हाला तिळगुळाची पोळी खायची इच्छा होईल तेव्हा तुम्ही हे मिश्रण वापरून याची मस्त खमंग खरपूस पोळी बनवून खाऊ शकता. आता आपलं मिश्रण तयार आहे. आता लगेच आपण कणिक मळून घेऊयात. तर त्यासाठी आपल्याला एका ताटामध्ये 3 वाटी चाळून गव्हाचं पीठ काढून घ्यायचं आहे, किंवा तुम्हाला पोळ्या किती प्रमाणात बनवायच्या त्यानुसार तुम्ही इथे पिठाची क्वांटिटी कमी अधिक करू शकता. आता यामध्येच आपल्याला 3 चमचे बेसन पीठ म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ घालायचं आहे. यामुळे आपल्या पोळीला छान खमंगपणा येतो. आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला साधारण 2 चमचे तेल घालायचं आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे आहेत, म्हणजेच मिक्स करायचे आहेत. तर मी साधं म्हणजे नॉर्मल तेल वापरले. तेल गरम करून घ्यायची अजिबात गरज नाही. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छान मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना आपल्याला थोडंसं मऊस हे पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता अगदी छान मी मऊसर असं पीठ मळून घेतलं आहे. अशा प्रकारे पीठ मळून झालं की लगेच यावरती आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे. आता हे तेल मुरेपर्यंत आपल्याला परत या पिठाला मळून घ्यायचं आहे. पिठाला पहा, तुम्ही जितकं चांगलं मळून घ्याल तितकीच पोळी तुमची परफेक्ट बनते, मस्त फुलते. आता पीठ आपलं चांगलं मळून झालं आहे. आता या पिठाला आपल्याला काय करायचं आहे की 10 ते 15 मिनिटे झाकण ठेवून असंच साईडला भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता 10 ते 15 मिनिटे झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता पीठ देखील आपलं अगदी छान भिजलं आहे. तरीसुद्धा याला आपल्याला हलकंसं मळून घ्यायचं आहे, म्हणजे परत ते छान एकजीव होईल यासाठी.
आता पीठ मी थोडंसं मळून घेतलं आहे. आता आपल्याला पिठाचा एक छोटासा पेढा तोडून याचा हातावरती उंडा तयार करून घ्यायचा आहे. तर इथे आपला मस्त गोल गरगरीत उंडा तयार आहे. आता तयार उंडा आपल्याला सुक्या पिठामध्ये बुडवून घेऊन याची हातावरती पारी तयार करायची आहे. अशा प्रकारे ज्याप्रमाणे आपण पुरण भरण्यासाठी पारी बनवतो अगदी तशीच आपल्याला छान मोठी इथे पारी तयार करून घ्यायची अशा प्रकारे. तर आता यामध्ये आपण तयार केलेलं तिळगुळाचं सारण भरून घ्यायचं आहे. या पारीमध्ये सारण भरताना आपल्याला चांगलं प्रेस करत सारण यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि सारण भरताना अजिबात कंजूसी करायची नाही. जितकं सारण तुम्हाला यामध्ये भरता येईल तितकं प्रेस करून हे सारण भरून घ्यायचं आहे. यामध्ये सारण भरून झाल्यानंतर पारीचं तोंड अगदी व्यवस्थित बंद करायचं आहे आणि उरलेलं कणिक अशा पद्धतीने तोडून साईडला ठेवून द्यायचं आहे किंवा तुम्ही इथे सुद्धा चिकटून घेऊ शकता. आता यामध्ये आपलं मस्त सारण भरून झालं आहे. आता आपण याला लाटून घेऊयात. त्यापूर्वी आपल्याला हे परत पिठामध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि हातावरती अशा पद्धतीने एकसारखं करून घ्यायचं आहे. म्हणजे सारण पोळीमध्ये अगदी कडेपर्यंत एकसारखं पसरल्या जातं आणि लाटताना पोळीसुद्धा फाटत नाही किंवा चिरत नाही. आता आपण या पोळीला हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. तिळगुळाची पोळी जर तुम्ही पहिल्यांदाच बनवत असाल तर पोळी फुटण्याची दाट शक्यता असते. कारण तिळगुळाचं मिश्रण आपण ड्राय वापरले म्हणजे याला दूध किंवा पाणी काही लावलं नाही. तुम्ही जर पोळी पहिल्यांदाच बनवत असाल तर या मिश्रणाला अगदी 1 ते 2 चमचे दूध लावून घ्या. म्हणजे तुमचं मिश्रण पोळीमध्ये भरल्यानंतर किंवा पारीमध्ये भरल्यानंतर पोळी फुटणार नाही आणि मस्त तुम्हाला अशा प्रकारे तिळाची पोळी लाटून घेता येईल. तर तुम्ही पाहू शकता खूप मस्त पातळ पोळी लाटली आणि याचं मिश्रणसुद्धा पहा कडेपर्यंत यामध्ये पसरले. आता ही पोळी आपण लगेच भाजून घेऊयात. तर इथे मी गॅसवरती तवा अगोदरच गरम करायला ठेवला होता. तवा आपल्याला चांगला मीडियम गरम होऊ द्यायचा आहे आणि थोड्या वेळानंतर पोळी खालच्या बाजूला भाजली की पलटून घ्यायची. आता इथे आवडीप्रमाणे तुम्ही तेल किंवा तूप लावून घेऊ शकता. मी इथे तेलाचाच वापर करते. आता अशाच प्रकारे आपल्याला दोन्ही साईडला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि आलटपलट करून ही तिळगुळाची पोळी खमंग खरपूस भाजून घ्यायची आहे. मीडियम गॅसवरतीच आपल्याला ही पोळी भाजायची आहे. जितकी खमंग तुम्ही ही पोळी भाजाल तितकीच पोळी खायला देखील चविष्ट लागते. तर तुम्ही पाहू शकता खूप मस्त टम्म फुलली आहे आणि अजिबात आपलं सारण देखील बाहेर आलेलं नाही. अगदी परफेक्ट आपली तिळगुळाची पोळी तयार झाली आहे. अप्रतिम अशी आपली पोळी दिसते. पहा खूप मस्त फुलले आणि खमंग भाजली आहे. आता अशाच प्रकारे मी राहिलेल्या देखील पोळ्या बनवून घेते. तर इथे आपली दुसरीसुद्धा तिळगुळाची पोळी बनवून तयार आहे. यावरती मस्त तूप घालायचं आणि गरमागरम ही पोळी सर्व करायची. खायला अप्रतिम लागते. तुम्हीसुद्धा ट्राय करा. सध्या थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये तिळाची पोळी आवर्जून खायलाच हवी. आपल्या शरीराला तीळ हे उष्ण ठेवतात आणि खायला ही पोळी खूप पौष्टिक आहे. कधीतरी तुम्हाला काही वेगळं खायचं असेल तर ही पोळी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. करायलाही सोपी आहे आणि खायलाही तितकीच चविष्ट लागते. तर ट्राय करून पहा आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा. चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या सावी झोम मराठीला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करा. म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.